या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। देखो साहब, ओ देखो साहब, हमारे ऊपर इल्जाम आएंगे। भागना भागना क्यों भागना, भागना। MIDC चिंचोळी येथील स्क्रॅप गोडाऊनमध्ये माल चोरून नेण्याचा आणि विरोध करणाऱ्या व्यापाऱ्याला दगडफेक करून मारहाण करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी भावाच्या पत्नी आणि इतरांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी मोहम्मद जहीर अब्दुल्ला हकीम, वय 53, धंदा रेल्वे स्क्रॅप, राहणार 130 सिद्धेश्वर पेठ, सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहिस्ता समीर हकीम, मतीन नूरभाई शेख आणि एक अनोळखी महिला यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 चे कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 351(3), 126(2)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार जहीर हकीम यांचे MIDC चिंचोळी K56 येथे 2011 पासून स्क्रॅपचे गोडाऊन आहे। त्यांचा भाऊ समीर अब्दुल्ला हकीम यांचेही त्याच प्लॉट मध्ये फोम इंडस्ट्री आहे। बँकेच्या लिलावानंतर हा प्लॉट समीर हकीम यांनी घेतला असून जहीर यांना जागा रिकामी करण्यासाठी मोहोळ न्यायालयात दिवाणी दावा दाखल केला आहे। न्यायालयाने जहीर यांना जागेत जाण्यास प्रतिबंध आदेश दिला आहे। 2 मे 2026 रोजी दुपारी 4:30 वाजता कामगार हैदर याने फोन करून गोडाऊन मधील माल कंटेनर मध्ये भरून नेत असल्याचे सांगितले। जहीर, त्यांचा मुलगा उमर, कामगार शोएब हे घटनास्थळी गेले। तिथे शाहिस्ता समीर हकीम, मतीन शेख आणि इतर लोक क्रेनच्या सहाय्याने स्क्रॅप भरत असल्याचे दिसले। जहीर यांनी विरोध केला असता शाहिस्ता हकीम यांनी दगड फेकला, जो त्यांच्या उजव्या हाताच्या कोपऱ्यावर लागला। मतीन शेख यांनी शिवीगाळ करून खलास करून टाकेन अशी धमकी दिली, तर दुसरा दगड पाठीवर मारला। जहीर गाडीत बसून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना शाहिस्ता हिने गाडीची समोरची काच दगडाने फोडली। मतीन शेख याने गाडीवर चढून रस्ता अडवला आणि आज सोडणार नाही, खलास करतो अशी धमकी दिली। नंतर आरोपींनी गाडीत घुसून धक्काबुक्की करत मारहाण केली आणि गाडीची चावी काढण्याचा प्रयत्न केला। जहीर यांनी ही संपूर्ण घटना मोबाईलवर रेकॉर्ड केली। मोहोळ पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।